क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर यूट्यूब चॅनलवर। आज 1 मार्च 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। चला तर सुरू करूयात। प्रश्न पहिला आहे, फेब्रुवारी 2024 मध्ये FATFच्या आर्थिक गुन्हेगारीच्या वॉच लिस्टमधून कोणत्या देशाचे नाव काढून टाकण्यात आले आहे? म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या आर्थिक गुन्हेगारीच्या वॉच लिस्टमधून कोणकोणत्या देशाला काढून टाकण्यात आले आहे? हे काढून टाकण्यात आले आहे वरील सर्व कोणकोणते देश? तर युगांडा, बार्बाडोस, जिब्राल्टर आणि UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात या 4 देशांना काढून टाकण्यात आले आहे। यामध्ये आधी किती होते? 23 देश होते, त्यापैकी 4 देश काढून टाकण्यात आले आहे, म्हणजे किती 19 देश राहिले, परंतु परत 2 देश त्यामध्ये ॲड करण्यात आले। म्हणून आता किती FATFच्या ग्रे लिस्टमध्ये किती देश आहे? तर हे आहे 21 देश। हे होते पूर्ण 19 देश आहे आणि केनिया आणि नामिबिया या 2 देशाला परत ॲड करण्यात आले आहे। आणि काढून कोणत्या देशाला टाकण्यात आले आहे? तर बार्बाडोस, जिब्राल्टर, युगांडा आणि UAE या 4 देशांना काढून टाकण्यात आले आहे। ही लिस्ट 23 फेब्रुवारी 2024ला प्रसिद्ध करण्यात आली आहे। UAEला फेब्रुवारी 2024 मध्ये FATFच्या आर्थिक गुन्हेगारी वॉच लिस्टमधून काढून टाकण्यात आले आहे। फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्याला G7 सदस्य देशांनी 1989 मध्ये तयार केली होती, ज्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी कारवायांसाठी जे वित्त पुरवठा होते त्याला रोखण्याचे हे काम FATFद्वारे करण्यात आले आहे। याचे मुख्यालय कुठे आहे? पॅरिस, फ्रान्समध्ये, आणि अध्यक्ष कोण आहे? टी राजाकुमार। UAEचा उल्लेख आला आहे, तर UAE बद्दल काही माहिती हो। UAEची राजधानी आहे अबुधाबी, चलन आहे UAE दरहम, पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम, अध्यक्ष आहेत मोहम्मद बिन झायद अल नहायान। वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट जे 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे ती सुद्धा दुबईमध्येच करण्यात येणार आहे। जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा ही सुद्धा दुबईमध्ये सुरू करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी 2024 रोजी संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAEची राजधानी अबुधाबीला भेट दिली, तेव्हा त्यांनी अबुधाबीमध्ये दगडापासून बनवलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन सुद्धा अबुधाबीमध्ये केले। आणि पंतप्रधान मोदींनी भारत मार्टची पायाभरणी ही सुद्धा दुबईमध्येच केली आहे। ही आहे UAEची लोकेशन। कोणकोणते देश आहे? कतार, बहरीन, ओमान, हे ओमान आहे, ओमानची खाडी याला म्हटले जाते, ओमानची खाडी। इथे पाकिस्तान आहे आणि या साईडला आपला भारत आहे। इराण हा सुद्धा लागून आहे, इराण हा इराक। समोरचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मगार्जन हा संयुक्त युद्ध सराव सुरू करण्यात आला आहे, म्हणजे चालू आहे? तर हा आहे ऑप्शन बी, जपान या देशासोबत भारताने धर्मगार्जन हा संयुक्त युद्ध सराव सुरू केला आहे। केव्हा केला आहे? तर हा केला आहे 25 फेब्रुवारी ते 9 मार्च या दरम्यान हा आयोजित होणार आहे, म्हणजे चालू आहे। कुठे? तर राजस्थानमध्ये चालू आहे। कितवी आवृत्ती आहे ही आहे 5वी आवृत्ती। जपानचा उल्लेख आला आहे, तर जपानबद्दल काही माहिती हो। जपानची राजधानी आहे टोकियो, ही आहे टोकियो। इथले चलन आहे येन, जे पंतप्रधान आहे फुमियो किशिदा। लष्करी युद्ध अभ्यास आपण जे पाहिला धर्मगार्जन, कोणकोणत्या समिती ते आयोजित करण्यात आल्या किंवा चर्चेमध्ये होता जपान यामध्ये? तर G7ची जी शिखर परिषद झाली ती जपानमध्येच झाली। जपानच्या कोणत्या शहरामध्ये? हिरोशिमा, जेथे अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता, किती 6 ऑगस्टला। चंद्रावर पोहोचणारा 5वा देश कोणता ठरला आहे? तर हा ठरला आहे जपानच आहे। जपानच्या सहकार्याने भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही सुद्धा चालू करण्यात येणार आहे। जपान हे 4 बेटांची बनलेलं देश आहे। कोणकोणता? तर होकायडो, होन्शू, शिकोकू आणि क्युशू या 4 बेटांद्वारे बनलेलं हे देश। सी ऑफ जपान चायनाला लागून असणारा देश आहे आणि रशिया सुद्धा जवळच आहे त्याला। नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया हे सुद्धा त्याला जवळच आहे। ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्या दरम्यान व भारतादरम्यान कोणकोणते युद्धाभ्यास आयोजित केले जाते ते पाहू। ऑस्ट्रेलिया आणि इतर कोणता देश आहे? त्याच्यासोबत मालाबार हा युद्धाभ्यास केला जातो। यामध्ये कोणकोणते देश आहे? तर ऑस्ट्रेलिया एक राहील, प्लस इंडिया, प्लस जापान आणि USA या 4 देशांदरम्यान मालाबार एक्सरसाइज ही आयोजित केली जाते। मालदीवसोबत आपण आत्ता 2 दिवसाआधी पाहिलं की मैत्री हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो। ही 16वी आवृत्ती होती म्हणून मैत्री 16 हे नाव देण्यात आले आहे। तर यामध्ये कोणकोणते देश आहे? मालदीव,
हा एक देश झाला, प्लस भारत आणि श्रीलंका. श्रीलंका या 3 देशांदरम्यान मैत्री हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. दोस्ती 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 हा युद्धाभ्यास. समोरचा प्रश्न आहे, देशातील सर्वात लांब सिग्नेचर स्ट्रे बीचचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? तर हे करण्यात आले आहे ऑप्शन सी, गुजरात येथे देशातील सर्वात लांब सिग्नेचर स्ट्रे ब्रिजचे उद्घाटन पीएम मोदी नरेंद्र मोदी यांनी केले आहे. केव्हा केले आहे? तर 25 फेब्रुवारी 2024 रोजी द्वारका येथे जोडणारा 2.32 किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात लांब सिग्नेचर ब्रिज, ज्याचे नाव काय ठेवण्यात आले आहे? सुदर्शन सेतू असे ठेवण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पीएम मोदी यांनी गुजरातमध्ये केले. गुजरातचा उल्लेख आला आहे, त्यामधून गुजरातबद्दल माहिती पाहू. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. स्थापना झाली 1 मे 1960. सोबतच महाराष्ट्राची पण झाली आहे स्थापना. मुख्यमंत्री आहे भूपेंद्र सिंग. राज्यपाल आहे आचार्य देवव्रत. लोकसभा सीट आहे 26. राज्यसभा सीट आहे 11. नॅशनल पार्क आहे गीर राष्ट्रीय उद्यान, कच्छ वाळवंट वन्यजीव अभयारण्य, वासंदा राष्ट्रीय उद्यान, भारती जंगली गाढव अभयारण्य, सागरी राष्ट्रीय उद्यान, भावनगर ब्लॅक बक नॅशनल पार्क, खिजाडिया पक्षी अभयारण्य, नारायण सरोवर अभयारण्य, बर्डा हिल्स अभयारण्य आणि कच्छ बस्टर्ड अभयारण्य. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर 1 राजस्थान, 2 मध्य प्रदेश, 3 महाराष्ट्र आणि युटी म्हटलं तर दादर नगर हवेली आणि दमन दीव या युटीची सीमा लागलेली आहे. या साईडला अरबी समुद्र आहे आणि इंटरनॅशनल बाउंड्री म्हटलं तर पाकिस्तान इंटरनॅशनल बाउंड्री. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्यामध्ये कोणकोणते कशाचे उद्घाटन पीएम मोदी यांनी केले ते पाहू. तर महाराष्ट्रामध्ये अटल सेतू जे मुंबईमध्ये चालू करण्यात आले आहे, त्याचे अटल सेतू याचं ब्रिजचेच नाव आहे अटल सेतू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे उद्घाटन केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये जगातील सर्वात मोठ्या मेडिटेशन सेंटर जे वाराणसीमध्ये स्थापन करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन सुद्धा पीएम मोदी यांनीच केले आहे. वाराणसी. जम्मू काश्मीरमध्ये देशातील सर्वात उंच रेल्वे ब्रिजचे उद्घाटन पीएम मोदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये केले आहे. समोरचा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाने देशासाठी माझे पहिले मत मोहीम कोणत्या मंत्रालयासोबत सुरू केले आहे? म्हणजे निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाला मिळून देशासाठी माझे पहिले मत मोहीम सुरू केले आहे? तर हे केले आहे ऑप्शन बी, शिक्षण मंत्रालयासोबत मिळून निवडणूक आयोगाने देशासाठी माझे पहिले मत मोहीम सुरू केली आहे. देशासाठी माझे पहिले मत हे आकडेवारी दर्शवतात की पंतप्रधान मोदींना त्यांच्या तरुण मित्रांकडून किती आशा आहेत. तरुणांमध्ये मतदानाकडे कल वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने देशासाठी माझे पहिले मत हे अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत 28 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मोहीम राबवण्यात येत आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय निवडणूक आयोग याच्याबद्दल काही माहिती पाहू. जी स्थापना झाली 25 जानेवारी 1950 मध्ये. म्हणूनच आपण 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे मुख्यालय आहे दिल्ली येथे. अध्यक्ष आहे राजीव कुमार. यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात, त्याचे नाव आहे राजीव कुमार, आणि 2 माहिती आयुक्त असतात. त्यापैकी एक आहे अनुप चंद्र पांडे आणि दुसरे आहेत अरुण गोयल. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 324 ते 329 दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाची उल्लेख करण्यात आला आहे. ऑप्शनमध्ये काही मंत्रालयाचा उल्लेख आहे, तर ते मंत्रालय कोणाकोणाकडे आहेत ते पाहू. संरक्षण मंत्रालय मंत्री म्हटलं तर कोण आहे? राजनाथ सिंग यांच्याकडे संरक्षण मंत्रालय आहे. परराष्ट्र मंत्री कोण आहे आपल्या भारताचे? तर हे आहे एस जयशंकर. आणि गृहमंत्री कोण आहे? गृह मंत्रालय कोण सांभाळतात? तर हे सांभाळतात अमित शहा. आणि भारतीय सहकार मंत्री सुद्धा आहेत. शिक्षण मंत्री कोण आहे? तर शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान. समोरचा प्रश्न आहे, इस्रोच्या दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी कोणत्या राज्यात झाली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन बी, तामिळनाडू येथे इस्रोच्या दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच तामिळनाडूमधील कुलशेखरपट्टिनम येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी केली आहे. हे आहे दुसऱ्या क्रमांकाचं. पण प्रथम क्रमांकाचं हे कुठलं आहे तर आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथे पहिला. या प्रकल्पासाठी 950 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. अंदाजे 2200 ते 30 एकरावर बांधले जात आहे आणि 2 वर्षांमध्ये हे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था याची स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969 मध्ये. याचे मुख्यालय आहे कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे आणि अध्यक्ष कोण आहे सध्या एस सोमनाथ. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती पाहू. गुजरातमध्ये सेमी कंडक्टर प्लांट चे उद्घाटन पीएम मोदी यांनी केले. उत्तर प्रदेशमध्ये जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर चे उद्घाटन सुद्धा पीएम मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे केले. आणि आसाममध्ये मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क चे सुद्धा उद्घाटन पीएम मोदी यांनी केले आहे. कुठे तर आसाममध्ये. आणि इस्रो सध्या चर्चेमध्ये होता कशामुळे तर आदित्य L1 पॉईंटवर पाठवणारा सोलर सिस्टीमशी रिलेटेड सोलर अध्ययनाशी रिलेटेड हा प्रोजेक्ट होता. आणि गगनयान हे मानवयुक्त मिशन आहे भारताचे. यासाठी आता 4 व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. आणि चंद्रयान 3 याद्वारे दक्षिण पोलवर उतरणारे भारत हा पहिला देश बनला आहे. केव्हा उतरला होता तर 23 ऑगस्ट 2023ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत हा उतरणारा पहिला देश ठरला आहे. तामिळनाडूचा उल्लेख आला आहे तर तामिळनाडूबद्दल माहिती पाहू. इथली राजधानी आहे चेन्नई. स्थापना झाली 26 जानेवारी 1950 मध्ये. मुख्यालय आहे M.K. स्टॅलिन. राज्यपाल होणार रवींद्र नारायण रवी. लोकसभा सीट आहे 39. राज्यसभा सीट आहे 18. राष्ट्रीय पार्क आहे मुकुर्ती राष्ट्रीय उद्यान, मधुमलाई राष्ट्रीय उद्यान, अण्णामलाई राष्ट्रीय उद्यान, इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे तर आंध्र प्रदेश, 2 कर्नाटक, 3 केरळ या 3 राज्यांची सीमा लागून आहे. यासोबतच इंटरनॅशनल म्हणजेच पाणी मार्गाद्वारे ही पाकची जलसंधीद्वारे हे जोडलेलं आहे. बंगालची खाडी याला लागून आहे. समोरचा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर ही केली आहे ऑप्शन बी अजय माणिकराव खानविलकर यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे नवीन लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाचे जस्टिस अजय माणिकराव खानविलकरला लोकपालचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती खानविलकर हे 13 मे 2016 ते 29 जुलै 2022 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे त्यांनी. लोकपालबद्दल माहिती हो. लोकपाल हा भ्रष्टाचार विरोधी प्राधिकरण किंवा लोकपाल संस्था आहे जो भारतीय प्रजासत्ताकातील सार्वजनिक हिताचे प्रतिनिधित्व करतो. लोकपाल हे पद स्वीडनच्या संविधानातून घेतले आहे. घेतलेले आहे पद. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. अनिल चौहान हे सध्याचे CDS आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. पिनाकी चंद्र घोष हे या आधी भारताचे लोकपाल होते. अरविंद पनगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनले आहे अरविंद पनगडिया. समोरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठ्या बॅटरी प्रकल्पचे अनावरण कुठे करण्यात आले आहे तर हे करण्यात आले आहे ऑप्शन सी छत्तीसगडमध्ये. छत्तीसगड येथे भारतातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प याचे उद्घाटन करण्यात आले आहे. छत्तीसगडबद्दल काही माहिती पाहू. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 2000 मध्ये. मुख्यमंत्री आत्ताच झाले आहे विष्णुदेव साई.
हे कोणत्या पार्टीचे आहे तर BJPचे आहे. याच्या आधी कुठले आहे ते काँग्रेसचे होते. राज्यपाल कोण आहे विश्वभूषण हरिचंद्रन. लोकसभा सीट आहे 11, राज्यसभा सीट आहे 5. राष्ट्रीय उद्यान कुठले आहे गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान, इंद्रावती राष्ट्रीय उद्यान आणि कांकेरी घाटी राष्ट्रीय उद्यान. अभयारण्य म्हटलं तर सीतानंदी अभयारण्य, अचानकुमार अभयारण्य, गोमदा अभयारण्य, उदंती अभयारण्य, भैरमगड अभयारण्य हे छत्तीसगडमध्येच आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे तर ही आहे उत्तर प्रदेश 1, 2 मध्य प्रदेश, 3 महाराष्ट्र, 4 तेलंगणा, 5 आंध्र प्रदेश, 6 ओडिसा आणि 7 झारखंड. या 7 राज्याची सीमा छत्तीसगडला लागून आहे. याची राजधानी आहे रायपूर. कोणतीही वॉटर बाउंड्री याला लागून नाही, लँडलॉक म्हटलं जाईल. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती पाहू. राजस्थानमध्ये अडानी ग्रुपने ग्रीन वर्ल्ड लार्जेस्ट विंड सोलर प्लांट हे अडानीद्वारे तयार केलेले आहे. म्हणजे विंड म्हणजे हवेवर चालणारे सोलर प्लांट. गुजरातमध्ये काकरापार परमाणु ऊर्जा संयंत्र हे गुजरातमध्येच चालू करण्यात आले आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये सोलर प्लांट फ्लोटिंगवाला म्हणजे तरंगता सोलर प्लांट हा मध्य प्रदेशमध्ये तयार करण्यात आला आहे. समोरचा प्रश्न आहे नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे तर हे आहे ऑप्शन सी 42वे स्थान हे यामध्ये राहिले आहे 2024च्या रँकमध्ये. ऑप्शनमध्ये काही रँकिंगचा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती पाहू. 38वी रँक भारतामध्ये कशाची आहे भारताची तर लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स यामध्ये 38वे स्थान भारताचे आहे. यामध्ये टॉप कोणला आहे देश तर सिंगापूर आहे. 41व्या रँक कशामध्ये आहे तर डेमोक्रेसी इंडेक्स मध्ये भारताची रँक किती हवी आहे तर 41वी. याच्यामध्ये टॉप कुठला देश आहे तर नॉर्वे हा देश आहे. आणि 93व्या क्रमांकावर 93वी रँक कशामध्ये आहे तर करप्शन इंडेक्स भ्रष्टाचार इंडेक्समध्ये करप्शन इंडेक्स यामध्ये भारताची रँक 93वी आहे. आणि सर्वात कमी कुठली आहे तर डेन्मार्कमध्ये सर्वात कमी. आणि सर्वात जास्त म्हटलं तर कुठले आहेत सोमालिया आहे ते. यामध्ये किती देशांचा उल्लेख करण्यात आला होता जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकामध्ये तर 55 देशांच्या यादीमध्ये हा रँक काढण्यात आली आहे. यामध्ये टॉप कोणकोणते देश आहे तर पहिला आहे USA जे अमेरिका, दुसरा आहे UK युनायटेड किंगडम, तिसरा आहे फ्रान्स, चौथा आहे जर्मनी आणि 5वा आहे स्वीडन. या देशाकडून आपण लोकपाल हे पद घेतलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे राजा चार्ल्स तिसराच्या अंतर्गत मानद नाईटहूड पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे तर हे ठरले आहे ऑप्शन बी सुनील भारती मित्तल हे राजा चार्ल्सच्या अंतर्गत मानद नाईटहूड पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय ठरले आहे. मित्तल हे भारतीय एंटरप्राइजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांची मालकी देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या दूरसंचार कंपनी एअरटेलची आहे. प्रथम क्रमांकाची कोण आहे तर रिलायन्स जिओ हे दुसऱ्या क्रमांकाचे एअरटेल आहे. किंग्स चार्ल्स III द्वारे नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलन्स ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय हे मित्तल ठरले आहे. ही ब्रिटिश सार्वभौमद्वारे प्रदान करण्यात केलेल्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. ही परदेशी नागरिकांना दिली जाणारी मानक पदवी आहे. परदेशी नागरिकांना दिली जाते.
ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्यामध्ये माहिती पाहू. आता जे सीईओची मोस्ट पॉवरफुल सीईओची रँक काढण्यात आली होती, त्यामध्ये प्रथम क्रमांकावर चायनाचा एक सीईओ होता, त्यांचे नाव नाही माहिती मला काय होतं. सेकंड नंबरवर मुकेश अंबानी हे आले होते पॉवरफुल सीईओ. यामध्ये सेकंड नंबरवरती मुकेश अंबानी. रतन टाटा यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाद्वारे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. शशी थरूर हे काँग्रेसचे वरिष्ठ नेता आहे, यांना फ्रान्सद्वारे आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सामर्थ्य आणि शेवटचा प्रश्न आहे, नुकताच नाटोमध्ये समाविष्ट झालेला नवीन सदस्य देश कोणता बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन डी, स्वीडन. हा नाटोमध्ये समाविष्ट झालेला नवीन सदस्य देश बनले आहे. सध्या नाटोमध्ये किती देश होते? तर हे 31 होते. शेवटी कोणता बनला होता? तर हा बनला होता फिनलँड हा ॲड करण्यात आला होता, आणि याच्यानंतर हा दुसरा स्वीडन हा ॲड झाला आहे. हे पूर्ण नाटोचे मेंबर आहेत. तुर्की, रोमानिया, बल्गेरिया, इस्टोनिया, लात्विया, लिथुआनिया हे बाल्टिक सी कंट्री म्हटलं जाते त्याला. इस्टोनिया, लात्विया, लिथुआनियाला. बेलारूस हा रशियाचे समर्थक आहे. याच्यामध्ये सध्या आता किती देश झाले आहे? 32 देश आहे स्वीडनला जोडल्याच्या नंतर. फिनलँड गेल्या वर्षी नाटोमध्ये सामील झाला आहे. हा किती 31वा होता. त्यानंतर स्वीडन यांनी त्याचे सदस्यत्व मिळवले आहे. यासह रशिया वगळता बाल्टिक समुद्राच्या आसपासचे सर्व देश नाटोमध्ये सहभागी झाले आहेत. डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड, रशिया, एस्टोनिया, रशिया नाही याच्यामध्ये. बाल्टिक सीमेवर असलेला देश आहे पण याच्यामध्ये नाही. इस्टोनिया, लात्विया, लिथुआनिया, पोलंड आणि जर्मनी हे बाल्टिक सीमेवर असलेले देश आहेत. म्हणजे ही जी लिस्ट दिली आहे तर बाल्टिक सीमेवर असणारे देश आहेत, त्यापैकी रशिया हा नाटोचा सदस्य नाही आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच उत्तर अटलांटिक करार संघटना याची स्थापना झाली 4 एप्रिल 1949 मध्ये. याचे अध्यक्ष कोण आहेत? जेन्स स्टॉल्टनबर्ग. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहू. सुरुवातीला स्वीडनबद्दलच पाहू. स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम. मुद्रा कुठली आहे इथली? स्वीडिश क्रोना. प्रधानमंत्री कोण आहे? PM आहे तर क्रिस्टन्सन. हे PM आहे. इराण हा SCO म्हणजे शांघाई कोऑपरेशनमध्ये मेंबर झालेला 9वा देश आहे. 9वा देश. अमेरिकाने कोणती संघटना आता नवीन जॉईन केली तर ही युनेस्कोमधून आधी युनेस्कोचा मेंबर होता पण यांनी सोडला होता ते, त्यानंतर परत जॉईन केला आहे युनेस्कोला अमेरिकेने. अर्जेंटिना हा ब्रिक्समध्ये सामील झाला होता, परंतु त्याला स्वतःहूनच त्यांनी ब्रिक्सची सदस्यता नाकारली आहे. ब्रिक्स ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ह्याच्यामध्ये सुद्धा कोणकोणते प्रत्येक देश अर्जेंटिनाला ॲड करण्यात आले होते पण त्यांनी त्याचे सदस्यत्व नाकारले आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, कोणता देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 119वा देश बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन सी, माल्टा हा देश आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 119वा देश बनला आहे. हा होमवर्कसाठी प्रश्न आहे. हेन्री पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.